श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम आपल्याला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपली ही दीपावली आपली ही दिवाळी तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाची होणार आहे. कारण की हा सण असा आहे जो की बऱ्याच दिवसांनी येतो आणि हा सण आपले पूर्णपणे आयुष्य बदलून टाकतो. आणि या क्षणानंतर या व्हिडिओ नंतर तुम्हाला त्याचे महत्व सुद्धा कळणार आहे. फक्त आपल्या स्वामींनी सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवा. परमेश्वरांची साथ ही तुम्हाला दिवाळीतच भेटणार आणि आपला परमेश्वर हा तुमच्या पाठी नेहमी राहणार. फक्त ही व्हिडिओ आतापासून ते शेवटच्या सेकंदापर्यंत एकदा पूर्णपणे बघून घ्या. कारण की ही दिवाळीमध्ये फक्त तुम्ही एक काम करा जे की स्वामींनी सांगितलेले आहे. हे काम केल्यानंतर त्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला फरक जाणवेलच. आणि दिवाळी ही प्रत्येकासारखी सारखी नसते, ह्याचं सुद्धा पूर्ण तुम्हाला सांगणार आहे. म्हणून तुम्हाला एक गोष्ट ती पूर्णपणे ऐकून घ्यायची आहे. आणि ही व्हिडिओ आता तुम्ही बघत असाल ते शेवटपर्यंत एकदा बघून घ्या. आणि एकदा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. कारण आमची व्हिडिओ ही तुमच्यासाठी फारच महत्वाची ठरून जाणार आहे. तर दिवाळीच्या सणामध्ये बरीच लोक असतात जी की आपले आयुष्य चांगल्या प्रकारे घालवतात, आपल्या आयुष्यामध्ये खूप मजा करतात. आणि वर्षातून एकदा येणारा हा सण जो की आपल्याला आपल्या आयुष्यातले आनंद कळवून देतो, आपल्या कुटुंबासोबत आपल्याला वेळ द्यायला टाइम देतो. आणि या दिवाळीत आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा करायच्या असतात जे की आपल्या देवांना आवडतात. जर तुम्ही दिवाळीमध्ये नियमित पूजा केलात तर तुमच्या घराला धनप्राप्ती होते. जर तुम्ही दिवाळीमध्ये नेहमी आपल्या परमेश्वराचे नाव तोंडात घेतलात तर तुमच्यावरती कोणतेही संकट येत नाहीत. आणि पुन्हा एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ. आणि सर्वांना पुन्हा एकदा हॅपी दिवाळी. आणि आता आपण एकदम महत्वाच्या मुद्द्याकडे जाऊया. एकदम महत्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या एका आठवड्यापासून सांगतोयच मी, पण अजून एक महत्वाचा तोच मुद्दा आहे जो की तुमच्या समोर मी मांडणार आहे. खरं तर डोळ्यातून पाणी येते ते विचार करून. कारण की दिवाळी ही प्रत्येकासाठी सारखी नाही. कारण की दिवाळीमध्ये बऱ्याच लोकांची अशी परिस्थिती आहे ज्यांना एका वेळचं जेवण नाही. विचार करा, आपण दिवाळीमध्ये फराळ बनवून खातोय, आपण दिवाळीमध्ये बरेच काय करून खातोय, पण त्यांच्याकडे काहीच नाही. एकदा त्यांच्या जागी स्वतःला ठेवून बघा, आपल्याला कसे वाटते. दुसऱ्या लोकांना आपण निरीक्षण करतोय, जर आपल्याला कसे वाटेल आपला पोरगा फटाके फोडत नाही आणि दुसऱ्यांची पोरं फटाके फोडतायत. पण हा विषय वेगळा आहे. आम्ही त्या लोकांसाठी विचार करतोय ज्या लोकांचा विचार कोणीच करत नाही. आणि ही गोष्ट मी तुम्हाला गेल्या बऱ्याच दिवसापासून सांगतोय. कारण की अशी परिस्थिती बेकार झालेली आहे लोकांची, ज्यांना रोजगार न मिळाल्यामुळे बरीच परिस्थिती त्यांची बेकार झालेली आहे. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये काहीच भेटत नाही. दिवाळीचा सण हा त्यांच्यासाठी फारच दुःखी झालेला आहे. त्यांची परिस्थिती पाहून डोळ्यातून पाणी, अंगावरती काटा आणि हृदयाचे ठोके चुकतात अशी परिस्थिती त्यांची निर्माण झालेली आहे. आणि स्वामींनी फक्त एवढेच सांगितले, जर तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढलात तर तुमचे आयुष्य पूर्णपणे सुखी होईल. तर तुम्हाला फक्त सांगतो, दिवाळीमध्ये दुसऱ्यांचा विचार करून बघा. दिवाळी झाल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये फरक पहा. आणि हा खरा शब्द ठरणारच. कारण की स्वामी ही तुमची साथ देतील, परमेश्वर आपला तुमची साथ देईल जर तुम्ही दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढलात. तर या मोहिमेला मदत पोहोचवण्यासाठी खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही मार्फत तुम्ही मदत करून आम्हाला फार मोठे काम करू शकता. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती कोणत्याही पद्धतीने ऑनलाईन तुम्ही आम्हाला तुमच्या मनातून थोडीशी मदत का ना होय पण थोडीशी मदत केलात तरी सुद्धा फार मोठे आपले लाख मोलाचे आभार. कारण की त्या लोकांसाठी आपल्याला काहीतरी करायचंय. एकदा फक्त विचार करून बघा की त्या लोकांचे आयुष्य कसे जात असेल ज्यांना दिवाळीत एका वेळचं जेवण मिळत नाही. आपल्या अंगावरती काटा येईल, हृदयाचे ठोके चुकतील, मनापासून वाईट वाटते की आपण त्या लोकांना मदत नाही करू शकत. फक्त परमेश्वरांनी मला एवढे सांगितले, त्या लोकांना मदत करायची असेल तर स्वामी भक्तांकडे जा. आणि मला तुमच्यावरती विश्वास आहे की तुम्ही या गोष्टीला नक्कीच मदत करणार. तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला मदत पाठवून फार मोठे काम करू शकता. तर सदानंद सादविलकर आणि पल्लवी पाटील आणि त्यानंतर आपल्याला
शीतल पाठक, सुहास रानपिसे, देवन के कांबले या लोकांनी आपल्या या मोहिमेला मदत करून फार मोठी काम केलेले आहे. त्या लोकांचा विचार केला आहे ज्या लोकांचा विचार कोणीच करत नाही. आणि हा दिवाळी तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. फक्त तुम्ही दुसऱ्याचं आयुष्य बदलण्याचा बघा, दुसऱ्यांना आनंद देण्याचा बघा, तुमच्या आयुष्यात आनंद येणारच. कारण की ते तुमचे कर्म धरले जातात आणि तुमचे पुढचे आयुष्य मग सुखी होते जेव्हा तुमचे आत्ताचे कर्म चांगले असतील. तर नक्कीच या गोष्टीबद्दल विचार करा. आणि या लोकांचे लाख मोलाचे आभार ज्यांनी आम्हाला या मोहिमेसाठी मदत केलेली आहे आणि यांचे आयुष्य पूर्णपणे सुखी जाईल असे निवेदन आम्ही स्वामींसमोर ठेवतो. आमच्या स्वतःच्या चरणी, स्वामींच्या चरणी फक्त एवढेच अर्पण करतो, ज्या लोकांनी या मोहिमेसाठी मदत केलेली आहे त्यांचे आयुष्य पूर्णपणे सुखी होऊन जावे. जर तुमच्या मनामध्ये थोडं तरी विचार आला असेल त्या लोकांबद्दल तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला मदत करून फार मोठे काम करू शकता. आणि पुन्हा एकदा आपले मनापासून खूप खूप आभार ज्या लोकांनी या गोष्टीला मदत केलेली आहे. तर आता मी तुम्हाला आपल्या मुद्द्याकडे वळूया. दिवाळीमध्ये तुम्ही अशा गोष्टी ऐकता ज्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात, बरेच जण सांगतात, फक्त त्या गोष्टी तुम्ही वारंवार आपल्या आयुष्यामध्ये घडवल्या पाहिजेत. आता महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. काही गोष्टी आपल्याला तेच आहेत जे आपण आपल्या आयुष्यामध्ये करतो. म्हणजे दिवाळी हा सण आला तरी सुद्धा आपल्याला त्याच गोष्टी नियमाने लागू करायच्या असतात. म्हणजे जर दिवाळी आला तर आपण चांगले कर्म करू आणि दिवाळी गेल्यानंतर वाईट कर्म करू असं नसतं. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकच ध्येय ठेवा, आपल्या परमेश्वराची भक्ती, चांगले कर्म, चांगले काम, चांगल्या लोकांचे विचार आणि चांगली संगत आणि संयम ह्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये प्रत्येक सुख तुमच्या चरणी येतील, आयुष्यामध्ये प्रत्येक सुख ही तुम्हाला मिळेल. फक्त एवढेच लक्षात ठेवा, हा सण जो आपले आयुष्य बदलणार आहे, फक्त यांचा आयुष्य बदलण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी वारंवार ऐकाव्या लागतात. आणि त्या गोष्टी मी तुम्हाला ऐकवणार आहे आणि या गोष्टी वारंवार ऐकून तुमच्या मनात बसतील. त्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यातले प्रत्येक सुख मिळवाल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यातले प्रत्येक सुख मिळतील. फक्त एवढेच लक्षात ठेवा, आपले आयुष्य हे फार कठीण आहे. फक्त परमेश्वराची भक्ती केली तर फार सोपे सुद्धा होऊन जाते. माणसाने फक्त एवढेच लक्षात ठेवावे, सण कोणताही असू दे, फक्त माणुसकी कधी विसरू नये. माणुसकी जो माणूस विसरला तो या आयुष्यातून नष्टच झाला. फक्त एवढेच लक्षात ठेवा. आणि या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकत असाल तरी सुद्धा ऐकून घ्या, कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो ते सातत्याने आपल्या आयुष्यात येतात, आपल्या आयुष्यामध्ये त्यांची कृत्य घडतात. फक्त तुम्ही त्या गोष्टी वारंवार ऐका, त्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी लागू कराल. कारण की माणसाला एकदा बोललेले समजत नाही. माणूस जेव्हा 4-5 वेळा तीच गोष्ट ऐकतो तेव्हा त्या गोष्टीची त्याला सवय पडते. म्हणून या गोष्टी एकदा ऐकून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघा. चुकायचं नाही हे गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते, तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो. म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय, वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल. त्या गोष्टीची सवय पडेल. हो की मला असेच करायचे आहे, ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील. कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच. आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे. ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका.
मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या. तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सुद्धा येते ती गोष्ट संपते सुद्धा, आणि जी गोष्ट मोजता येत नाही ती गोष्ट कधीच संपत नाही. म्हणजेच आपल्याकडे केवढेही धन असू दे, आपल्याकडे केवढ्याही गाडे बंगला असू दे, त्या गोष्टी मोजता येतात म्हणजे त्या गोष्टी संपतील. फक्त आपल्या परमेश्वरावरती केलेले प्रेम, आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे जिंकलेले मन हे कधीच मोजता येत नाहीत. आणि ते माणसांचे जिंकलेले मन, आपण जर त्यांचे मन जिंकले तर आयुष्यातले सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील. आणि परमेश्वरावरती केलेलं प्रेम हे कधी मोजता येत नाही, म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते. म्हणून सांगतो, आपल्या देवावरती प्रेम करा, आपल्या कामावरती प्रेम करा, आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील. बोला श्री स्वामी समर्थ. आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्वाचे आहे, आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे. फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे, आणि त्या गोष्टी सर्व काही समजून तुम्हाला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे काम तुमचे आहे, आणि तुम्हाला सांगण्याचे काम माझे आहे, आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे काम तुझे आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर अजून काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम, या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये ज्या वेळेस कोणीच कोणाचे नसते, आपले जवळची माणसं आपली नसतात, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा. आयुष्यातले सर्व सुख, आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील. हा शब्द आहे स्वतः स्वामींचा. हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले. जर तुम्ही दुसऱ्यांच्या चांगले बघू शकता तर तुमच्या आयुष्यात चांगले होईल. जर तुमची दुसऱ्यांचे चांगले नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या. आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो, आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो. फक्त तुम्ही त्या पात्रतेत योग्य ठरले पाहिजेत, आणि त्या गोष्टीत तुम्ही योग्य ठरणार हे मला सुद्धा माहिती आहे. कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते, प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते, जी गोष्ट ऐकून, जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो, आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत, आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या 2-3 दिवसात सुद्धा समजणार आहेत. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर यापुढचं
तुम्हाला महत्वाचं आहे, पण शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुमच्या आयुष्यासाठी आणखीन महत्वाची आहेत. म्हणून शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुम्ही चुकवू नका. आता आता या जगात जगायचे आहे, या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे, या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे, तर काय करावे? सकाळ संध्याकाळ उठा, मुखी स्वामींचे नाव घ्या, रोज स्वामींचे जप करा, आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात काढा. प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव काढा आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा, आज हे सुख मला माझ्या परमेश्वरामुळे मिळाले आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले, वाईट गोष्टींमुळे मिळाले, वाईट विचारांमुळे मिळाले. कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते. पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे. जर आत्तापासून तुम्ही चांगले वागलात तर येत्या एका महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही, म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो, मी कोणत्या वेळेत चुकीचं काम केलं, मी कोणत्या वेळेस चुकीचा विचार केलं. सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो, मी माझ्या आयुष्यामध्ये इथं चुकलो, तिथे चुकलो, आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीची केली, आयुष्यामध्ये हे विचार मी चुकीचे केले, हे कर्म चुकीचे केले, हे काम चुकीचे केले, मला या गोष्टीसाठी माफी दे, मी तुझे नतमस्तक होतो असे म्हण. आपल्या परमेश्वरांचे हृदय एवढे मोठे आहे, ते परत तुला माफ करून आणखीन एक संधी देतील या जीवनामध्ये जगायचे आणि त्यानंतर तुला या दुनियेमध्ये तुम्ही नक्की माणूस व्हा, चांगले माणूस व्हा. तुम्ही राक्षस होऊ नका, तुम्ही दर्या दिली होऊ नका. कारण की सध्याच्या वेळेत तुम्ही कलियुगातली परिस्थिती पाहू शकत असाल आणि अशी घाण परिस्थिती झालेली आहे. ती परिस्थिती पाहून सर्वांच्या डोळ्यातून पाणी सुद्धा निघून जाईल आणि त्या गोष्टी मला तुम्हाला सांगाय नाही पाहिजे, कारण की ती परिस्थिती तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकत असाल. सध्याची तरुण पिढी काय करत आहे आणि सध्याच्या गरीब लोकांवरती कसली परिस्थिती होत चाललेली आहे आणि माणसांमध्येच माणुसकी होत नाही आहे आणि आपल्याच माणसांमध्ये आपल्या माणसांचा घात होत आहे. अशी परिस्थिती सध्याच्या वेळेत निर्माण होत चाललेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये जो आपल्या स्वामींची भक्ती करतो, जो आपल्या परमेश्वरांची भक्ती करतो, त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलूनच जाते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळूनच जाते. फक्त त्यांचे आयुष्य हे पूर्णपणे चांगले होऊन जात असते. आणि आता या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बऱ्याच स्वामी भक्तांचा अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतो, बरीच स्वामी भक्त ही मोठी माणसे सुद्धा होती, फक्त त्यांनी भक्तीमध्ये कमी केली आणि आपल्या परमेश्वरांच्या चरणी कधी गेले नाही. त्यांना त्या गोष्टीचा माज आला आणि ते झटक्यात खाली पडले आणि आज त्यांना भीक मागण्याची वेळ आली. अहो, ही गोष्ट ऐकून डोळ्यातून पाणी निघते, ही गोष्ट ऐकूनच डोळ्यातून पाणी निघते. कारण की ज्या गोष्टीचा माज तुम्ही केला ती गोष्ट सुद्धा तुमच्या हातातून निसटायला वेळ लागत नाही. ज्या गोष्टीचा तुम्ही माज केला ती गोष्ट हातातून निघायला वेळ लागत नाही. कारण की तुम्ही त्या गोष्टीची आणि त्या वेळेची किंमत करा. कारण की आज तुम्ही त्या वेळेची किंमत केलात तर उद्या ती वेळ तुमची किंमत करेल आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळून जातील, तुमच्या जीवनामध्ये सर्व काही मिळून जाईल, तुमचं सर्वस्व तुमच्या हातात असेल आणि तुमचे जीवन तुमच्या हातातच असते. रडून काहीच फायदा नसतो. रडल्याने फक्त आपल्या आयुष्यामध्ये आणखीन दुःख वाढतात. आपल्याला असे वाटते आपले आयुष्य भरपूर मोठा एक बोझा आहे आणि ते आयुष्य काही लोक संपवून सुद्धा घेतात. फक्त ती गोष्ट तुम्ही आयुष्यात कधीच करू नका. कारण की खचून गेलेला माणूस, दुःखात पडलेला माणूस, अडचणीत पडलेला माणूस आणि भरपूर साऱ्या दुःखांमध्ये पडून एकदम निराश झालेला माणूस, त्यांना या सर्व दुःखातून, या काळोखातून बाहेर काढणारे सुद्धा आपले स्वामी समर्थच आहेत, आपले परमेश्वर आहेत. फक्त परमेश्वरांवरती विश्वास पाहिजे. कारण की बऱ्याच लोकांनी आपल्या परमेश्वरांवरती प्रश्न उचललेला आहे की परमेश्वर नक्की आपल्या सोबत आहेत की नाहीत, ते आपली साथ देतील की नाही, हा प्रश्न मनात पडायला निर्माण झालेला आहे. कारण की तो माणूस भरपूर वेळापासून स्वामींची भक्ती करतोय, फक्त त्याच्या आयुष्यामध्ये सुख लाभत नाही, तर तो माणूस कुठेतरी चुकतोय. ती चुकी शोधण्यासाठी सुद्धा तुम्ही आमची व्हिडिओ पहा आणि त्यात सांगितलेली गोष्ट नीट ऐका आणि ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही करता का?
तो विचार करा आणि त्यानंतर तुम्ही तुमची चुकी काढा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी समजून जाणार आहेत, म्हणून त्या गोष्टी ऐका आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठे चुकताय हे ठरवा आणि आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याचं नक्कीच पर्याय, त्याचा नक्कीच उपाय सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील, म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच गोष्टीचा कधीही तुम्ही माच करू नका, कारण की आयुष्यामध्ये जी गोष्ट जेवढ्या लवकरात लवकर येते ती गोष्ट तेवढ्याच लवकर निघून जाते आणि ज्या गोष्टीला वेळ लागतो ती गोष्ट आपल्याकडे कायमस्वरूपी राहते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आज आयुष्यामध्ये रडत असाल तर उद्या आयुष्यामध्ये नक्कीच हसणार, कारण की वेळ ही प्रत्येक सारखी नसते आणि वेळेला समजून घेतले तर तुमचे आयुष्य बदलून जाईल आणि तुम्ही आयुष्याला समजून घेतले तर सर्व मोहमाया तुमच्या समोर येईल, तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि तुम्ही सर्व काही विसरून आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये मग्न राहाल आणि आपले आयुष्य सुखदपणे जगाल. तर आजच्या ह्या गोष्टी, ज्या गोष्टी तुझ्यासाठी भरपूर महत्वपूर्ण आहेत, पण ह्या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेव, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेणे महत्वाचे आहे, पण त्या अगोदर बऱ्याच स्वामी भक्तांनी माझ्यासमोर प्रश्न उभा केलेला आहे की स्वामी हे आपल्याला मदत का नाही करत. आयुष्यामध्ये त्यांचे भरपूर वेळ झाले, त्यांचे भक्ती करतोय, मनापासून त्यांचे नाव काढतोय, फक्त आयुष्यामध्ये मला फक्त निराशा मिळते, ना की स्वामींचा साथ मिळत आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकतोयस, तुझ्या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी चुकतोयस, म्हणून आज तुझ्यावरती अजून ती वेळ जात नाही आहे. आणि जर तू चुकत नसशील तर हे लक्षात ठेव, तू तुझ्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर हार मानायला तयार झालेला आहेस. तुझ्या आयुष्याला तू कंटाळत आहेस, कारण की तुला जेवढे दुःख मिळतायत, तुला जेवढ्या अडचणी मिळतायत, तुला जेवढे अडथळे मिळतायत, तुझे आयुष्य तेवढे कठीण होत चाललेले आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तुला तेवढा अनुभव येत आहे आणि अनुभव हा माणसाला घडवितो, अनुभव हा माणसाला बनवितो, अनुभव हा माणसाला पुढे नेतो, अनुभव हा माणसाला सर्व गोष्टी जिंकून देतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आपल्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नको, कारण की परमेश्वर हा सर्वांसोबत असतो, फक्त तुझ्या कर्मांमध्ये तू कुठेतरी चुकलायस म्हणून आज तुला तुझा परमेश्वर साथ देत नाही आणि त्या गोष्टींना सुद्धा परमेश्वर माफ करेल. फक्त तू या गोष्टी लक्षात ठेव की मी ह्यानंतर कधी चुकणार नाही. आपल्या परमेश्वराचं नाव मुखी घे आणि आपले चूक आणि त्या चुकीची माफी माग आणि आयुष्यामध्ये चांगले कर्म कर. तुझे सर्व चुका स्वामी विसरून जातील, तुझे सर्व चुका आपले परमेश्वर विसरून जातील आणि त्यानंतर अशा काही गोष्टी कर ज्या गोष्टी तुला चांगल्या मार्गावरती नेतील. त्यानंतर तू तुझे आयुष्य बघून हैराण होशील की हे नक्की माझेच आयुष्य आहे का. आणि जर तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तू सांगू शकतोस. आणि सर्वप्रथम ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेव, स्वतःच्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नकोस की मी त्यांचे भक्ती करत आहे पण आज भरपूर वेळ झालेला आहे तरी सुद्धा आपल्या देवानी मला साथ दिलेली नाही. ही गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा सर्वांसोबत असतो, परमेश्वर हा सर्वांच्या सोबत राहतो. फक्त तुम्हाला त्यांना ओळखून घेणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. तुम्हाला त्या परमेश्वराला शोधून काढणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे, कारण की आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्या स्वामींनी रचवलेल्या असतात, जे अडथळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या परमेश्वराने आणलेले असतात. अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ती गोष्ट मी तुमच्यापर्यंत सांगतो. आम्ही गोरगरिबांना व गरजू लोकांना मदत करण्यासाठी एक छोटीशी मोहीम राबवली आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा हे सांगितलेलं आणि त्यानंतर एका व्यक्तीने आपल्याला मदत केलेली आहे. त्यांचे नाव निलेश निक्कम असे आहे आणि त्यांनी आम्हाला 500 रुपयापर्यंतची मदत केलेली आहे. तर त्यांचे मनापासून आभार. आणि खालती तुम्हाला सुपर थँक्स हा ऑप्शन दिसत असेल, तिथे जाऊन तुम्ही सुद्धा आमच्या या मोहिमेला मदत करू शकता, कारण की आज गरजू लोकांना तुम्ही मदत केलात, नंतर तुमच्या आयुष्यात सुद्धा चांगली वेळ येणार आहे. कारण की स्वामींनी सर्वप्रथमच सांगून ठेवलेली आहे आणि ती सर्वप्रथम गोष्ट मी आत्ता तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आत्ताच तुम्हाला सांगतो की
जर तुमच्यात माणुसकी असेल तर त्या माणुसकीला सुद्धा फळ मिळते, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि जर तुमच्याकडून मदत होत नसेल तरी सुद्धा वाईट मानून घेऊ नका, कारण की तुमचे विचार चांगले ठेवा, तुमचे कर्म चांगले ठेवा. आज तुम्ही पैशाने नाही तर मनाने मोठे असाल तरी सुद्धा तुम्ही या आयुष्यात पुढे जाऊ शकता. म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काहीही करा, फक्त वाईट मार्गावरती जाऊ नका. चांगले विचार मनातल्या मनात ठेवा आणि माणुसकी जपा, कारण की सध्याच्या कलियुगामध्ये स्वामींनी सर्वात मोठे सांगितलेली गोष्ट म्हणजे माणुसकी जपा, कारण की सध्याच्या वेळेत माणुसकी ही कोणामध्येच राहिलेली नाही आहे. ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि तुमच्याकडून जेवढे होऊ शकते तेवढी मदत सुद्धा तुम्ही करू शकता. चला तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. आपला हा महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्याच्या वेळेत आपल्याला भरपूर सारे दुःख, भरपूर सारे कष्ट, भरपूर साऱ्या आपल्याला अडचणी सामोरे जावे लागते. त्यांच्या सामोरे आपल्याला जाऊन त्यांना लढत द्यावी लागते. आणि या गोष्टी तर सगळ्यांना माहिती आहेत की त्या गोष्टी स्वतः स्वामी आपल्या समोर आणतात, स्वतः आपला परमेश्वर आपल्या समोर आणतो, स्वतः आपला देव आपल्या समोर त्या गोष्टी आणतो, कारण की आपण मजबूत व्हावं. त्यातून फक्त एकच संदेश मिळतो की बाळा, तू मजबूत हो, तुझ्या आयुष्यामध्ये तू काहीतरी करून दाखव. आणि ते करण्यासाठी सुद्धा स्वामी तुझी मदत करत असतात. ह्या गोष्टी सध्याच्या वेळेस समजून घेणे फारच महत्वाचे झालेले आहे, कारण की सध्याची जी पिढी आहे, येणारी जी पिढी आहे, त्यांना सुद्धा ही गोष्ट समजून देणे फारच कठीण झालेले आहे. म्हणून मी त्यासाठी प्रयत्न करत आहे की आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा समजवून देणे की आपल्या आयुष्यामध्ये लढणे ही एक सर्वात मोठी गोष्ट झालेली आहे. कारण की येणारी पिढी तुम्ही सुद्धा पाहू शकत असाल कोणत्या मार्गावरती जात आहे आणि काय काय करत आहे. ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्हाला समजत असेल की मला नक्की बोलायचं काय आहे, कारण की स्वामींनी स्वतःहून सांगितले आहेत, चांगले विचार, चांगले कर्म, चांगले गोष्टी या माणसाला चांगले घडवतात. आणि तुम्ही या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की आपल्या आयुष्यामध्ये काहीही झाले तरीही कोणत्याही वाईट मार्गावरती जाऊ नये. आणि या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. यांचा उद्देश एकच आहे की ह्या गोष्टी तुम्हाला वारंवार लक्षात यायला पाहिजेत, कारण की जी गोष्ट आपण सारखे सारखे करतो त्या गोष्टीची आपल्याला सवय पडते आणि त्या गोष्टीची तुम्हाला सवय पडायला पाहिजे. म्हणून या गोष्टी मी तुम्हाला सारखे सारखे सांगत असतो आणि ह्या गोष्टी कधीच दुर्लक्ष करू नका. आणि आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. तर आता स्वामी फक्त एवढेच म्हणतात की तुझ्या आयुष्यामध्ये कधीच खचून जाऊ नको. तुझ्या आयुष्यामध्ये मी दुःख आणतोय, तुझ्या आयुष्यामध्ये, तुझ्या कुटुंबामध्ये दुःख आणतोय आणि त्या गोष्टींना खचून जाऊ नको, कारण की तुला त्या गोष्टीमध्ये आणणारा सुद्धा मीच आहे आणि त्या गोष्टीतून बाहेर काढणारा सुद्धा मीच आहे. तुला तुझ्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील, फक्त तू माझ्या भक्तीमध्ये कोणतीच कमी करू नकोस. या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की स्वामी हे केवढाही मोठा संकट असो, केवढेही मोठे दुःख असो, त्यातून तुम्हाला बाहेर काढणार. फक्त तुम्ही एक निष्ठेने श्री स्वामी समर्थ म्हणा. एकदा माझ्यासोबत सुद्धा म्हणा श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनाला चांगले वाटेल की नाही हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्कीच कळवा. आणि स्वामी समर्थ हे नावामध्ये अशी जादू आहे जे की आपल्या मनातले वाईट विचार सुद्धा बाहेर काढून टाकते. आपला परमेश्वर हा आपल्यासोबत खेळ खेळत असतो. ते खेळ जाणून घ्या, कारण की ही सर्व मोहमाया आपल्या परमेश्वराने केलेली आहे आणि ती मोहमाया जो समजून घेतो तो या आयुष्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट करून जातो. आयुष्यातली सर्वात मोठी इच्छा तो स्वतः पूर्ण करतो. आणि आजच्या ह्या बाबी ज्या भरपूरच महत्वाच्या आहेत, फक्त ह्याच्याहून महत्वाच्या बाबी जे की तुला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे. म्हणून लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आणि आता आपण एक गोष्ट सांगतोय, ह्यानंतरचे 2 ते 3 मिनिटं फक्त मोबाईल तुझ्या बाजूला ठेव, डोळे बंद कर. डोळे बंद केल्यानंतर फक्त जेवढे बोलतोय तेवढे ऐक आणि त्यानंतर तुला कसे वाटते, तुला चांगले वाटले की नाही हे नक्कीच सांग. फक्त पहिले मोबाईल कानाच्या बाजूला ठेव आणि डोळे बंद करून घे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य हे सुद्धा शक्य करतील आपले स्वामी. परमेश्वर हा आपला दैवत आहे आणि त्या दैवताच्या पाठी आपल्याला जाणे हे आपले हक्क आहे, हे आपले आपले जागा आहे, हे आपले मार्ग आहे. कारण की या आयुष्यामध्ये हा एकच मार्ग आहे. कोणत्याही अडचणीतून बाहेर निघण्याचा एकच मार्ग आहे, आपल्या परमेश्वराची भक्ती. म्हणून एकदा सोबत म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. चला तर स्वामी भक्तांनो, मिळूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.